तुला ट्रिम ना होऊन जाईल ना, मग काय एवढं, काय काही पण बोलताय म्हणे असं. मी एकच बोललोय दादाला, 25,000 कोटी कसे खायचे. हा जो निधी आहे, या 25,000 कोटीच्या निधीवरती त्याच्यातला 70% निधी हा पंचवटी तपोवन मध्ये खर्च होणार आहे. ते रात्रीतून येऊन कापून जातील, त्यामुळे आपल्याला सतर्क राहावं लागणार. सावधान इंडियासारखं सतर्क राहू. नाशिक वाचवा, तपोवन वाचवा, नाशिक वाचवा, तपोवन वाचवा. आणि अतिशय घाणेरड्या आणि एकदम गलिच्छ पातळीवरती महानगरपालिका याच्या, आता हे शब्द महानगरपालिकेसाठी वापरायला नको, पण मग महानगरपालिकेने तसं कृत्य पण करायला नको. अरे या कुत्र्याला पण आहे ना पळायचंच आहे का. धर ना भाऊ, तुझ्यासाठी आणलंय खाय. घे खाऊन घे. हॅलो 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 माईक चेक. यार माझा घसा खूप जाम झालेला आहे आज. सो हे गाईज, इट्स मी आधी. वेलकम बॅक टू द नाईट रायडर. सो आज व्लॉग काढायचा मुद्दा हा आहे की नाशिकमध्ये जे तपोवन आणि पंचवटी जो विभाग आहे, जिथे भरपूर सारे झाडं आहेत, भरपूर सारे ग्रीनरी आहे, तर ती ग्रीनरी नाशिक महानगरपालिका हे 1700 झाडं तिथून कट करायचं म्हणतायत. का? कारण की कुंभमेळा येतोय. मला एक सांगा, हे झाडं कितीतरी खूप जुने वर्ष झाडं होते, तेव्हा कोणत्या महानगरपालिकेला किंवा कोणत्या सरकारला त्या झाडांशी प्रॉब्लेम नव्हता. अचानक का बरं यांना प्रॉब्लेम आला? हर एक कुंभमेळ्यामध्ये हे झाडं तसल्या तसेच उभे होते. आणि विचार करा, एवढे जुने झाडं जर कापले तर काय होईल. म्हणजे एवढ्या साऱ्या झाडांनी कुंभमेळ्यात एवढ्या साऱ्या लोकांना सावली दिली, एवढ्या साऱ्या लोकांना ऑक्सिजन दिलं, आणि आज ते झाडं कट करायचं म्हणतात. अरे काय बोलावा. सो आज त्यासाठीच प्रोटेस्ट करायला चाललोय आपण. एक इंस्टाग्रामवरती दादा आहे, म्हणजे मी त्याला दादाच बोललो. त्याचे जस्ट नाही, इंस्टाग्रामवरती मला सजेशन आलं रीलमध्ये की नाशिकचे असे असे ट्रीज कट करणार आहेत, तर तुम्ही सकाळी 10 वाजता येऊन इथे प्रोटेस्टला थांबा. कारण की हे प्रोटेस्ट आहे ना, त्या दादाने सांगितलं की कमीत कमी 4 ते 5 दिवसापासून चालू होता. मला काय माहितीच नव्हतं, पण जसं मला कळलं रात्रीतून, तसं मी माझ्या रायडिंग ग्रुपवरती पण मेसेज टाकलेत. त्यानंतर इंस्टाग्रामवरती पण खूप साऱ्या लोकांना मी मेसेज केलेत. बघूयात ते पोहोचलेत का नाही. मी लोकेशन टाकलेले तसं त्यांना. तर नाशिककरांनो, एकजूट व्हा, हे झाडं वाचवा, हीच माझी इच्छा आहे. कारण की आज जर तुम्ही उभे नाही राहिले तर उद्या जाऊन नाशिकचे सगळे झाडं जेव्हा कट होतील, जेव्हा नाशिक खूप पोल्युशननी भरून जाईल, तेव्हा तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होईल. तेव्हा तुम्ही रिग्रेट करशाल की काश तेव्हा स्टँड घेतला असता तर ही वेळ आली नसते. एकदा विचार करून बघा आणि हे झाडं वाचवा. त्या दादाला मी मेसेज केला, त्या दादाची इंस्टाग्राम ID मी इथे टाकतो, तुम्ही बघून घ्या. सो आता ऑलमोस्ट पोहोचलोच आहोत आपण तिथे. हे बघा, मी त्याला मेसेज वगैरे केले होते सगळे. बरोबर लोकेशनवरती आलोय मी, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण कोणीच का दिसत नाही इथे. आय गेस इथेच चाललाय तो प्रोटेस्ट. येस, हेच लोकेशन आहे. इथे भरपूर सारे लोक आलेले आहेत. सो आता इथं बघूयात काय होते, नेमकं काय करतायत. नक्की झाडासाठीच प्रोटेस्ट चालले आहेत ना? हो, हे झाडं कट करायचं म्हणतात. सो गाईस, तुम्ही बघू शकता हळूहळू करून लोकांची गर्दी होत आहे, लोक एकजूट होत आहे. तिकडं मीटिंग चालू आहे. सो तिकडे जाऊया आणि बघूयात काय नेमकं होते. ते त्यांचं असं म्हणणं होतं, त्यांनी बैठक दिली की बाबा, आणि ते खूप एक्सटेम्पो हे होतं, असं नाही की त्यांनी काहीतरी प्रिपेअर करून एकदम ते भेटले आणि आम्ही त्यांना विचारलं. तर त्यांचं असं म्हणणं होतं की ये तो किसी आदमी का हत्या करके वहाँ तुम बिल्डिंग बना सकते हो क्या, उसी तरीके का ये है. और साधु संत तो पेड़ के इसमें तपस्या करते हैं वगैरह वगैरह, तब कैसे होगा अगर वन नहीं होगा तो तब कैसे होगा, असं उनका कहना था. आता याच्यामध्ये पण 2 लेयर्स आहेत. एक झाले हे साधू आणि दुसरे झाले ते जे AC गाडीमध्ये येत आणि AC टेंटमध्ये. म्हणजे सगळे गुरुजी गण म्हणजे हां, तर मग त्यांनी स्टँड अजून क्लिअर केलेला नाही आहे.
पण ते डायरेक्टली हे तर म्हणूच शकत नाही ते ठीक आहे कापा ते म्हणणारच नाही ते. पण त्यांनी असं खूप स्ट्रॉंगली ऑब्जेक्शन केलं असेल तरी माझ्यापर्यंत तर अजून आलेलं नाही. सो गाईज तुम्ही बघू शकता इथे इथून पार तिथपर्यंत जिथून एंट्रन्स आहे ना तिथपर्यंत तुम्ही विचार करा एवढे सगळे ट्रीज कट करणार आहेत. आणि काय प्रॉब्लेम आहे यार मला खरंच सांगा काय प्रॉब्लेम दिसतोय तुम्हाला इथे? काहीच नाही आहे. काय म्हणे ते डेव्हलपमेंट करायची इथे म्हणून ट्रीज कट करायचे. आम्ही चालत आलो आहे कमीत कमी अर्धा किलोमीटर चालत आलो असेल. विचार करा फक्त इमॅजिन करा एवढे सगळे झाडं कापले ते किती ऑक्सिजनमध्ये बदलाव येईल विचार करा गाईस. आता आम्ही इथपर्यंत आता इथून बघा तुम्ही इथं सुद्धा झाडांवरती क्रॉसेस मारलेले आहेत. हे बघा इथून सगळीकडे क्रॉस मारून ठेवलेले आहेत. काहीच प्रॉब्लेम नाही आहे तरी पण चांगलं नाही होते म्हणूनच मी आलो इथे आज. किती वर्ष पूर्ण जुनं? साधारण असं म्हणणं आहे की अंदाजन 200 वर्ष वय असेल याचं. बापरे. म्हणजे 15-16 कुंभमेळे बघितले 13 वर्षाच्या हिशोबाने. 12 वर्षाची. मागच्या 15-16 कुंभमेळ्यात कधी अडथळा वाटला नाही, यावेळेस अडथळा आहे. बरोबर आहे. आमचं काल असं बोलणं चालू होतं की इथे जर तुम्ही काय थोडंसं काहीतरी व्यवस्था केली याच्या खालीच तर इथे साधूंची हे लागेल कॉम्पिटिशन लागेल की कोण बसेल कोण घेईल आज ही जागा. आणि ही जी जमीन आहे ना ही पण त्या वर्षापासूनच आहे ना, तेव्हापासूनची जमीन आहे ना, तिथे काही बदल नाही झाली. त्यामध्ये त्यांची ती पॉवर असेल ज्यांनी तपश्चर्या केली असेल ती पॉवर पण त्यांना तशीच मिळेल ना. मी योगेश अशोकराव कापसे. या रामाच्या तपोवनभूमीमध्ये ज्या रामाने आपला आधिपत्य आणि जो वास इथे केला त्याच तपोवनमध्ये आज ह्या झाडांवरती फुल्या मारण्यात आलेल्या आहे. मी असं म्हणू इच्छितो को रघुपती राघव राजा राम ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सद्बुद्धी दे भगवान. पण इथल्या कुंभमेळा मंत्र्याला ती सद्बुद्धी कधी येईल असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. तो कुंभमेळा मंत्री म्हणतोय का आम्ही 10 वर्षाच्या आतील झाडं हे तोडणारच आहे. अरे 10 वर्षाच्या आतील झाड जर तुला तोडायचं असेल दादा तर त्या 10 वर्षाच्या झाडाला वाढवण्यासाठी इथल्या तपोवनमधल्या ज्या नागरिकांनी जो अट्टहास केलेला होता त्याला वाढवण्यासाठी जो प्रयत्न केलेला होता त्या नागरिकांचं काय? ह्या नाशिकमध्ये ही कुंभनगरी ही हरित नगरी म्हणून व्हावी याच्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार प्रयत्न करत आहे. आणि नाशिकचा कुंभमेळा मंत्री जे झाडं तोडत असेल तर आम्ही त्या झाडं तोडायला आणि त्या लाकूड तोडायला एकच सांगू इच्छितो का तू लाकूड तोड्या तू कुऱ्हाड घेऊन ये. आम्ही समोर आहोत. 100 लोकांनी 1000 लोक नाशिककर तुमच्या समोर. ती कुऱ्हाड तू घेऊन ये. दांडा पण तुझा असू दे पण तू संपूर्ण नाशिककर त्या झाडांच्या भोवती असतील असं तिथं सांगतो. आणि परत एकदा तुम्हाला सांगतो रघुपती राघव राजा राम सबको सन्मती दे भगवान एवढीच विनंती करतो आणि ते सांगतो. जय जिजाऊ जय शिवराय. इथे ह्या कॉन्ट्रॅक्टर आला मॅडम इथे ट्रिम करायचं म्हणे बाकी काही करायचं नाही आपल्याला. ट्रिम ना होऊन जाईल ना मग काय एवढं काय काही पण बोलताय म्हणे असं. त्यांचा प्रॉब्लेम काय आहे मी एकच बोललोय दादाला 25,000 कोटी कसे खायचे हा जो निधी आहे ह्या 25,000 कोटीच्या निधीवरती त्याच्यातला 70% निधी हा पंचवटी तपोवनमध्ये खर्च होणार आहे. तुम्ही लक्षात घ्या झाडं त्यांच्यासाठी लई महत्वाची नाही. आणि 25,000 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट असेल टेंडर असेल ते सगळे त्यांनी दिलेले तुम्हाला खायला हे तुम्ही लीजवर घ्या ना जमिनी घ्या ना. तर तिकडे त्यांना खायला नाही मिळणार. एकच मत आहे तपोवन काय आहे तपोवनाचं वन जे आहे ना वन हे वन जगण्यासाठी आमचा विषय आहे आणि तपो करण्यासाठी ते साधू संत येणार आहे. त्यांनाही वनच हवंय. आणि क्षेत्र मनपाच्या हद्दीत येत नाही. अहो इथं पेरूची बाग होती पूर्वी म्हणजे नाशिक मधला पेरू जो प्रसिद्ध होता ना तो तपोवनामधला होता. तो पेरू आता दिसत नाही. तो पेरू सोमेश्वरचा पेरू होता नाशिकचा. आपल्याला सगळं आता इम्पोर्ट जेनेटिक व्हरायटी कुठून तरी येतात पेरू आपल्याकडे. आणि नाशिकचा पेरू होता द्राक्षाच्या अगोदर पेरू होता. मी आहे ना मी त्याच वेळेचा. सो मित्रांनो आता फायनली कल्ला दादाशी बोलतोय आता. सर तर दादा माझं म्हणणं असं होतं की तब्बल इथं आता ऑलमोस्ट 1700 झाडं तोडायचं बोलतात ना. 1880 झाडांचा सर्वे त्यांनी केला असं त्यांनी म्हटलेलं. म्हणजे हे जे फुल्या दिसत आहेत आपल्याला 1880 झाडांवरती असे फुले आहेत. गव्हर्नमेंटचं काय म्हणणं आहे की त्यांनी काय रिस्पॉन्स दिला आहे का? त्यांचं म्हणणं असं आहे की हे पर्यावरण प्रेमी जे आहे ते सगळं अफवा पसरवत आहेत. आम्ही जुने झाडं जे आहेत
एजेड झाडं जे आहेत ते आम्ही कापणार नाही आहोत आणि आम्ही देशी झाडं कापणार नाही आहोत, विदेशी झाडं कापणार आहोत. आता याच्यामध्ये नवीन प्रकारचं काय म्हणता येईल जातीवाद यांनी काढलेलं आहे. मी फक्त हे बेसिक कॉमन सेन्स आहे की माणसं कास्टिस्ट आणि रेसिस्ट असतात. हे जे पक्ष्यांचा आपण आवाज ऐकतोय, जे प्राणी बघतोय ते रेसिस्ट नसतात, ते कास्टिस्ट नसतात. ते सगळ्या झाडांवरती ते घरटे बांधता, सगळ्या झाडांचे ते फळं खाता आणि पाणी पण सगळेच हे करतात आणि ऑक्सिजन पण सगळेच देतात. त्यामुळे या मुद्द्याला काही अर्थच नाहीये. दुसरी गोष्ट ते म्हणतात की फक्त 10 वर्षाच्या आतील झाडं आम्ही कापणार. तर 10 वर्षाच्या आतील म्हणजे काय म्हणतात की 5 वर्षाच्या मुलाला मारलं तर चालेल, पण 50 वर्षाच्या म्हाताऱ्याला मारायचं नाही. हे काय लॉजिक काय? हे फक्त त्यांचं काय म्हणणं. आता मोदीजींकडून सगळ्यांनी PR चांगलं शिकलंय की बाबा अपोजिशन कोणी केलं, कोणी अपोज केलं तर त्याला डील कसं करायचं आणि लोकांमध्ये संभ्रम. इफ यू कांट कन्व्हिन्स देम, कन्फ्यूज देम. तर त्या पद्धतीचं कन्फ्युजन क्रिएट करण्याचं सगळं चालू आहे. त्यांचं म्हणणं आहे की बाबा आम्ही असं नाही करत, आम्ही तसं. तर सगळ्यात मोठी गोष्ट तर त्यांनी सरकारी शाळेतल्या मुलींकडून इथे येऊन त्यांच्याकडून एक स्किट करून घेतली. आता ती स्किट कशी करून घेता आपल्याला माहिती आहे. क्लिअर दिसत होतं, पाठ केलेले सेंटेन्सेस आहेत आणि अतिशय घाणेरड्या आणि एकदम गलिच्छ पातळीवरती महानगरपालिका याच्या. आता हे शब्द महानगरपालिकेसाठी वापरायला नको, पण मग महानगरपालिकेने तसं कृत्य पण करायला नको होतं. एवढं सगळं असताना खूपच काय म्हणतात लाज वाटते आणि खूपच असं वाटते. आता इथे 4थी शिकलेला एक माणूस आहे, जिथे आपण ते जो मठ बघितला तिथेच तो सेवा देतो. काल आम्ही त्यानेच आम्हाला बोलून घेतलं की बाबा तुम्ही इथे काय करताय वगैरे वगैरे, म्हणजे असं विचारपूस करतो. त्याला माहिती होतं की आम्ही काय करत होतो, त्याला फक्त बोलायचं होतं, व्यक्त व्हायचं होतं. आणि त्याचं असं म्हणणं होतं की यार मी 4थी शिकलो, मी लहानपणापासून, ते 40-50 वर्ष वय असेल त्यांचं, लहानपणापासून मी इथे येतोय, सेवा करतोय. म्हणजे मी विचारलं त्यांना काय करताय, हे झाडांना पाणी देतो वगैरे वगैरे. आता तुम्ही झाडं बघितले, छोटे छोटे रोपं त्यांनी लावलेले आहेत, पाणी त्याला देत होते. त्यांचं म्हणणं होतं यार मी 4थी शिकलेला माणूस आहे, मला हे कळतं. हे अधिकारी इतके शिकलेले असतात, इतके परीक्षा पास झालेले असतात, त्यांना काय समजत नाही. मग मला असं वाटतं की मग खूप कमी लोक काय IAS आणि IPS परीक्षा पास होतात, कारण त्यांना कॉमन सेन्स नसतं. त्यांना वाटतं की विकास करायचा तर झाडं तोडावी लागणार. त्यांना वाटतं विकास करायचं तर मग शाळा पाडावी लागणार. तर मग कदाचित उलटे उत्तरं दिल्यावरती IAS माणूस होत असेल असं मला यांना बघून असं आता तरी वाटतंय. आता हे सगळं चालू आहे. उद्या सोमवारी 24 तारखेला जनसुनावणी आहे, त्याच्यामध्ये आम्ही सगळी बाजू मांडणार आहोत, भक्कमपणे मांडण्याचा त्याचा मी प्रयत्न करणार आहोत. आता जनसुनावणीमध्ये काय होतं ते बघू आणि मग पुढे बघूयात काय होतं. तसं नॅशनल इश्यू आता हा झालेला आहे, खूप अनेक लोक त्याच्यामध्ये आहेत आणि नाशिककरांचा खूप मोठा पाठिंबा आहे. फक्त महानगरपालिका आणि हे राज्याचं भाजपचं सरकार जर सोडलं तर कोणाचंच हे म्हणणं नाही आहे की आम्हाला झाडं इथे नको आहेत किंवा झाडं तोडले पाहिजे. त्यामुळे मला वाटत नाही की इथले झाडं तुटतील, पण तरी गाफील राहता कामा नये. आरेमध्ये काय झालं, हैदराबादमध्ये काय झालं, हसदेवमध्ये काय चालू आहे, गडचिरोलीमध्ये काय चालू आहे आपल्याला माहिती आहे. रात्रीतून येऊन हे सगळं कांड करून निघून जातात. तर सतर्क राहायला हवं आणि आपण संघर्ष करत राहू. एकही झाड इथे तुटू द्यायचं नाही. सो गाईज मी सहज आहे ना रात्रीतून झोपलेलो, म्हणजे झोपता रील स्क्रोल करत होतो. दादाचं मला रील भेटली, म्हणजे इंस्टाग्रामवरती मेसेज केला की दादा एक्झॅक्ट कुठं प्रोटेस्ट करणार आहे काय. कारण की हे बघा गाईज प्रॉब्लेम काय, जरी हे झाडं कट केले तर उद्या जाऊन आपल्याला त्रास होईल. जे निर्णय घेणारे आहेत ना, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हे निर्णय घेणारे जे आहेत ते AC मध्ये बसतात. त्यांना बाहेर तापमानाचं काय चालू आहे त्यांना काही वाटत नाही. आता नोव्हेंबरमध्ये आपण आहोत. सकाळी तू जॅकेट घालून आलाय, 2 जॅकेट घालून घातलेले, डबल जॅकेट घातलेले होते. आता तू प्रचंड तुला घाम येतो. नोव्हेंबर एंडिंगमध्ये हे होत नाही नाशिकमध्ये. नोव्हेंबर एंडिंगमध्ये गुलाबी थंडी, या 10 वाजता 11 वाजता 12 वाजता गुलाबी थंडी असते. सकाळी रात्री जास्त थंडी असते. हे सगळं होतं की एक्स्ट्रीम वातावरण होतंय. आपण यांना कळत नाही, कारण हे ACचे यांचे ऑफिस आणि ACचे यांचे गाड्या जे आहेत ते सोडत नाही. आणि हे जर झाडं इथे नसतील ना तर आपल्याच पोरांना त्रास होणार आहे. यांच्या पोरांना त्रास होणार नाही, ते ऑक्सिजन विकत घेतील. याचा पहिला फटका शोषितांना, गरिबांना, वंचितांनाच बसणार. हो बरोबर. नाशिक हे दिल्ली बनायला जास्त टाइम लागणार AQI वरती आपण चर्चा करतोय नाशिकमध्ये यावर्षी. AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स, जे दिल्लीचं आपण ऐकायचो, पेपरमध्ये वाचायचो. मला आयुष्यात असं वाटलं नव्हतं की माझ्या तरी आयुष्यात AQI वरती नाशिकमध्ये चर्चा होईल, पण त्याच्यावरती चर्चा करतो. आणि दिवसात एक सामान्य नागरिक तो काहीच करत नाही, फक्त याच्यामध्ये 24 तास जर तू श्वास घेतलं नाशिकमध्ये, तू 3 सिगरेट तेवढा परिणाम तुझ्या लंग्सवरती होतो. कसं होईल बघूयात. आता दादा खूप चांगलं काम करतोय. होप करत आता की उद्या जाऊन म्हणजे जे तुझं जे प्रोटेस्ट चालले, जे तू काम करतोय
त्याला यश मिळो. गाईज खरंच सांगतोय, जर तुम्हाला जमलं तर जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही इंस्टाग्रामवरती स्टोरी, ॲटलीस्ट स्टोरी तरी टाका आणि गव्हर्नमेंट पर्यंत मेसेज अर्धा तास काढा. नाशिकमध्ये जर तुम्ही असाल, आजूबाजूला असाल, अर्धा तास काढा, येऊन बघा फक्त यार, येऊन बघा फक्त. खरंच सुंदर म्हणजे आपण खूप लांब लांब nature जातो निसर्ग बघायला. तुम्ही या इकडे नाशिकच्या मध्यभागी. बाहेरच्या निसर्गाला काय करता, ह्या निसर्गाला बघा तुम्ही. सकाळी सकाळी ऑलमोस्ट तुम्ही 7-8 वाजता जरी आले ना, दादा सांगत होते एवढे मस्त पक्षींचे आवाज वगैरे एवढं मस्त वाटत होतं. तुम्हीच बघा, आता तुम्हीच विचार करा. कमेंटमध्ये तुम्ही ना मोदीला टॅग करा किंवा कोणाला टॅग करा, कोणत्याही अधिकाऱ्याला टॅग करा, पण त्याला तिथपर्यंत हा मेसेज पोहोचव की हे झाडं, हे जे वृक्ष आहेत हे कट नाही झाले पाहिजे. हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है. तर ही एक आपण कायम ठेवू आणि बघू आता उद्या काय होतं त्याच्यानंतरचं आपण ठरवू. सगळ्यांनी आले, सगळ्यांचं खूप खूप आभार मी मानणार नाही कारण सगळ्यांचं रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण तरी रविवारी सकाळी झोप मोडून थंडीचं उठायला जरा त्रास होतो, तरी चांगली संख्या इथे जमली. सगळ्यांचे आभार. परत परत भेटत राहू. भेटण्याची गरज काळाची आहे आणि या देशाची, या पर्यावरणाची, श्वासाची आहे. श्वासासाठी. नाशिक वाचवा, तपोवन वाचवा. नाशिक वाचवा, तपोवन वाचवा, नाशिक वाचवा. तपोवन वाचवा. इथं आता सगळेजण निघून गेलेत. आज काय म्हणजे असं प्रोटेस्ट करण्यासारखं नव्हतं. प्रोटेस्ट तर मला वाटलं होतं की प्रोटेस्ट वगैरे असेल, पण एक्झॅक्ट मी व्हिडिओ तर प्रॉपर पाहिली नव्हती इंस्टाग्रामवर, सॉरी. पण मग दादानी इंस्टाग्रामवरती ही रील टाकलेली होती की इकडे या, एकदा तुम्ही बघा की कसं आहे, कसे झाडं आहेत, एकदा ॲक्च्युअलमध्ये येऊन बघा व्हिडिओमध्ये आणि रिअलिटीमध्ये फरक असतो. असं पण नाही ना की पर्टिक्युलर त्याच जागेवरती त्या साधू लोकांना तुम्ही राहायला जागा करू शकता. नाशिकमध्ये भरपूर सारे वेगवेगळ्या जागा आहेत, तिथं पण तुम्ही त्यांना जागा देऊ शकता. पण हे झाडं कापणे अतिशय चुकीचं आहे. तुमच्याच हातात आहे. तुम्ही कमेंटमध्ये सगळे जे अधिकारी आहेत त्यांना टॅग करा आणि त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवा की नका कापू हे झाडं. उलट त्याच्यासाठी तुम्ही अजून फंड गोळा करून तिथं काहीतरी जागा बनवा, तिथं चांगलं काय बोलतात टेंट वगैरे बांधा, त्यांना अजून चांगली फॅसिलिटीज द्या त्या साधू लोकांसाठी. दादाचं काम तर मला खूप आवडलं. नाशिक हे नाशिकच आहे. नाशिक सारखं वातावरण कुठेच नाहीये आणि जर हे झाडं कापले तर हे नाशिकचं वातावरण सगळं ढासळल्या जाईल. जसं पहिले होतं नाशिक तसं राहणार नाही, तसं वातावरण राहणार नाही. तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा मुद्दा नाशिककरांना पोहोचेल आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला असेच चांगले ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत राईड सेफ, स्टे सेफ. बाय बाय.